साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदी रवी पांडव तर सचिवपदी विनोद आठवे यांची निवड। सत्यशोधक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त शासकीय इस्लामगृह येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व समाज बांधव आणि विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते। सदरील बैठक विष्णू आबा गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यामध्ये सर्वानुमते जयंती समितीच्या अध्यक्षपदी रवी पांडव तर सचिव विनोद आठवे, उपाध्यक्ष विकी गवळी यांची निवड करण्यात आली। यावेळी बैठकीत ज्येष्ठ नेते गोविंदराव बोराडे, संजूबाबा गायकवाड, कृष्णा पांडव, प्रभाकर घेवंदे, सुरेश कांबळे, रविराज पाखरे, सचिन लोंढे, किशोर कांबळे, आकाश रणपिसे, सुनील कासार, गणेश पांडव, श्याम सराटे, प्रकाश भोसले, दिलीप पांडव, राम हिवाळे, वकील विनोद पांडव, विलास आठवे, साहेबराव कांबळे, सचिन कांबळे, कृष्णा भालेराव, सुनील साठे, परमेश्वर कांबळे, नितीन हिवाळे, कुलदीप जगदने, सुहास कांबळे, कुणाल रणपिसे आदीसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज दिनांक 8/7/2025 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या जयंतीचे अध्यक्ष आम्ही निवडलेले आहे। रवी पांडव, सचिव विनोद आठवे, कार्याध्यक्ष सचिन लोंढे, उपाध्यक्ष विक्की गवळी, अमोल गणेश पांडव हे आम्ही रविवारी रेस्ट हाऊसला मीटिंग ठेवली होती, पण काही कारणामुळे आम्ही आज आमच्या राजा घरी आज सगळे कार्यकर्ता जमून आज आम्ही त्याची इथं एक चांगली त्याची नियुक्ती केली। समाजासाठी अण्णाभाऊसाठी जयंती चांगली उत्सवामध्ये चांगली प्रकारे काढतील आणि काम करतील यासाठी आम्ही अध्यक्ष म्हणून रवी पांडव यांना आम्हाला गर्व आहे की रवी पांडव ही चांगल्या प्रकारे जयंती साजरी करतील आणि यांना अध्यक्षपद दिलं। इथं सगळे कार्यकर्ता पुढारी हजर आहेत। आमचे सगळ्यामध्ये जुने पुढारी आमचे अशोक दादा साबळे, पुन्हा तुमचे बोर्डे साहेब, गणेशराव पांडव, तुम्हाला सांगतो मी बरेच सुरेश कांबळे हे सगळे पुढारी इथं आहेत। त्यांच्या हाजरीमध्ये आम्ही इथं ज्यांना नियुक्ती केली आहे। मावळचा अध्यक्ष हो, मावळचा अध्यक्ष आहेत ते तुम्ही मी तर माझे अध्यक्ष आहे। मी गेल्या वर्षी अध्यक्ष झालो, मी चांगल्या प्रमाणे जयंती केली आहे आणि काही गैरसमज झाल्यामुळं काही व्हिडिओवर अशी वार्ता केली त्यांनी, पण आज आमचं ते क्लिअर झालंय। काही लोक दह्यामध्ये काहीतरी मिळवून देते तर आमची त्याला बरं वाटत नाही। यासाठी आम्ही आज एकत्र होऊन त्याच्या जीवावर होऊन आम्ही आज अण्णाभाऊ साठेची जयंती आम्ही चांगली उत्सव करीन आणि त्याला माझ्याकडून मी त्याला सहकार्य करणार आहे मोठं आणि जयंती चांगली साजरी करण। आणि हे सगळे माझे भाऊ बंधू आहेत आणि याच्यामोर कोणीही आमच्या दोस्ता मित्रांमध्ये कोणीही काही कार्य टाकू नाही, नाहीतर आम्ही नसता आम्ही सगळे मिळून आम्ही त्या तोंडाला काळं हसू असं समाजामध्ये एकटे ठेवा। आणि आम्हाला गर्व आहे आमचे रवी पांडव ह्या बारीने अण्णाभाऊ साठेची जयंती चांगल्या प्रकारेच साजरी करतील आणि आम्ही त्यांना सपोर्ट करू। आणि सगळ्याला नम्र विनंती आहे की त्यांना चांगल्या प्रमाणे त्यांना डोनेशन चंदा व त्यांना मदत करा, कारण की आज आमच्या अण्णाभाऊ साठेची जयंती सगळ्यांना जयंतीला 50-50 लाख रुपये लागत आहेत। कमीत कमी आमच्या जयंतीला सगळ्या लोकांनी मिळून 25-30 लाख रुपये तरी त्यांनी लावायला पाहिजे, कारण की उत्सव चांगली मोठी जयंती होईल, रॅली होईल, चांगली बाजा गाजा होईल, सगळं खाणं पिणं होईल, झेंडे लावणं लागेल, सगळं होईल। त्याच्यासाठी आम्हाला त्याला चंदा डोनेशनला सगळ्यांनी सहकार्य करावा आणि त्याला मी पण सहकार्य करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।